वेलकम टू प्रशासन अकॅडमी. मी हनुमान शिंदे. आज आपण भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती या टॉपिकवर काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेच्या पार्श्वभूमीवर काय केला, अभ्यास केला. आणि भारतीय राज्यघटनेच्या पार्श्वभूमीचा अभ्यास करत असताना आपण 1773 ते 1947 पर्यंत जी कायदे आहेत, त्या कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत, त्या तरतुदीवर आपण काय केलं, सविस्तर स्वरूपामध्ये काय केली, चर्चा केली. नेक्स्ट लेक्चर म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे भारतीय राज्यघटनेची निर्मिती. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा अभ्यास करत असताना आपल्याला राज्यघटना म्हणजे काय, संविधान म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ आपल्याला सगळ्यात सर्वप्रथम अगोदर आपल्याला काय माहीत असणं काय आहे, आवश्यक आहे. मग भारतीय राज्यघटना म्हणजे काय, तर राजकीय समुदायाच्या सहजीवनाची एक अशी एक आचारसंहिता की तिला आपण काय म्हणू, राज्यघटना म्हणू. किंवा एखाद्या देशाच्या नियम आणि सिद्धांताच्या समूहाला आपण काय म्हणू, राज्यघटना म्हणू. ठीक आहे. म्हणून राज्यघटना या शब्दाचा अर्थ. त्याच्यानंतर राज्यशास्त्र म्हणजे काय आणि राज्यव्यवस्था म्हणजे काय, या तिन्हींचा आपल्याला एक थोडक्यात फरकही माहीत असला पाहिजे की आपल्याला काय आहे. राज्यव्यवस्था म्हणजे काय, जे पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे, जसं की केंद्र स्तरावरचं आणि राज्य स्तरावरचं. केंद्र स्तरावर जे की संसद आहे आणि राज्य स्तरावर काय आहे की विधिमंडळ आहे, ते चालवण्यासाठी जी तत्व आहेत, जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेला आपण काय म्हणू, राज्यव्यवस्था म्हणू. आणि शास्त्र म्हणजे काय, तर एखाद्या विषयाचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. जसं की मानसशास्त्र म्हणजे काय, तर मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. तसं राजकीय घटकांचा अभ्यास करायचा जे शास्त्र आहे त्याला आपण काय म्हणू, राज्यशास्त्र म्हणू. असा हा एक बेसिक स्वरूपामध्ये त्याचा काय करता येईल, अर्थ सांगता येईल. जसं आपण पुढे पाहू त्याला सविस्तर स्वरूपामध्ये त्याचा काय करू, अभ्यास करायला लावलं. ठीक आहे. मग आयोगाने या टॉपिकवर प्रश्न विचारत असताना कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत आणि आपण या टॉपिकचा अभ्यास करत असताना कुठल्या मुद्द्यांवर काय केलं पाहिजे, फोकस केलं पाहिजे. तर एक पहिला मुद्दा म्हणजे राज्यघटनेची निर्मिती. दुसरा म्हणजे की राज्यघटनेचं जे कामकाज आहे ते कामकाज कशा पद्धतीचं झालं, म्हणजे कामकाज किती अधिवेशनं झाली, किती टप्प्यात झाली, हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा की संविधान सभेच्या रचनेत झालेले जे बदल आहेत, म्हणजे संविधान सभा स्थापन न झाली त्यावेळेस कॅबिनेट मिशनच्या नियंत्रणाखाली काम करत होती. त्याच्यानंतर जी की आहे ती सार्वभौम झाली. अशा टप्प्याटप्प्याने जो झालेला जो बदल आहे तो बदल, तात्पुरती संसद आणि नंतर कायमस्वरूपी स्वरूपाची संसद, अशा हा जो बदल आहे तो पाहणं. त्यानंतर घटना तयार करत असताना, लिहित असताना कुणाचं काय मत होतं घटनेच्या बाबतचं, आणि घटनेसभेमध्ये चर्चा होत असताना कुठल्या कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि कुठल्या कुठल्या व्यक्तींचं काय मत होतं, त्याचा एक मुद्दा बघायचा की घटना समितीमध्ये जे वस्तुनिष्ठ मुद्दे आहेत किंवा जे कोणी मांडले आहेत त्याच्याबद्दल एक आपल्याला चर्चा करायची आहे. आणि संविधानातील समित्या याच्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आणि महत्त्वाच्या लक्षवेधी, असा या राज्य निर्मितीचा अभ्यास करत असताना या 5 ते 6 मुद्द्यांचा आपल्याला काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो की राज्य निर्मिती म्हणजे राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये आपण कुठल्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. एक राज्यघटनेची निर्मिती, ती निर्मिती कधीपासूनची असेल तर 1895 पासून ते 1947 पर्यंत त्याचं बॅकग्राऊंड, सगळ्या गोष्टी. कामकाज कशा पद्धतीने झालं तो दुसरा मुद्दा. संविधान सभेच्या रचनेत झालेला बदल तो तिसरा मुद्दा. घटना समितीमध्ये घटना लिहित असताना जी मुद्दे समोर आली ती वस्तुनिष्ठ मुद्दे. घटना समित्या आहेत म्हणजे संविधानामध्ये असलेल्या ज्या महत्त्वाच्या समित्या, त्या समित्या आणि ज्या महत्त्वाच्या लक्षवेधी आहेत त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, चर्चा करायची आहे. मग सर्वप्रथम आपल्याला पाहायचं आहे की राज्यघटना आहे, त्या राज्यघटनेची निर्मितीमध्ये अर्थ काय, कशाचा, तर राज्यघटनेचा. राज्यघटनेचा अर्थ काय, संविधानाचा अर्थ काय, की राजकीय समुदायाच्या सहजीवनाची एक आचारसंहिता म्हणजे राज्यघटना. ठीक आहे. आणखीन एक अर्थ असं सांगता येईल की काही व्यक्तींनी म्हणजे काही व्यक्तीने गटाने एकत्र येऊन काही संकेत प्रस्थापित केले. काय केलेत, काही संकेत प्रस्थापित करून त्यास काय दिले, श्रेष्ठत्व प्रदान करून दिलं आहे. त्या नियमाला आपण काय म्हणू, राज्यघटना म्हणू. एक राजकीय अर्थ जर बघायचं म्हटलं तर काय आहे की एखादा भूप्रदेश आहे, म्हणजे हा एक काय आहे, भूप्रदेश आहे. त्या भूप्रदेशामध्ये राहणारी निवासी आहेत त्या व्यक्तींना सामावून घेणारं एक सार्वभौम शासन म्हणजे त्याला राज्य म्हणू. बघा पुन्हा एकदा अर्थ सांगतो की काय आहे, एखादा भूप्रदेश आहे, हा काय आहे, भूप्रदेश आहे. या भूप्रदेशामध्ये राहणारी काय आहेत, जे निवासी आहेत, त्या निवासी असलेल्या व्यक्तींना सामावून घेणारं सार्वभौम शासन म्हणजे काय, राज्य आहे. म्हणजे राज्य आहे. एक असाही एक अर्थ सांगता येईल याच्यावरून की एखाद्या देशाचं जे की आहे, एखाद्या देशाचा जो मूलभूत कायदा आहे त्या मूलभूत कायद्याला सुद्धा आपण काय म्हणू, राज्यघटना किंवा संविधान म्हणू.
मग ते राज्य चालवण्यासाठी जो मूलभूत कायदा आहे ती म्हणजे राज्यघटना आहे. मग त्या मूलभूत कायदा आहे तो मूलभूत कायदा लागू करण्यासाठी किंवा त्याच्यात हे करण्यासाठी इतर जी कायदे केली जातील त्याला आपण साधित कायदे सुद्धा असं म्हणता येऊ शकतं का, तर असं म्हणता येईल. म्हणून संविधानाचा अर्थ सर्वप्रथम ठीक आहे काय की एखाद्या देशाचं शासन ज्या नियम आणि सिद्धांतानुसार चालते त्या नियम आणि सिद्धांताच्या समूहाला आपण काय म्हणू, संविधान म्हणू किंवा राज्यघटना म्हणू. ठीक आहे लक्षात आलं अर्थ. पहिला मुद्दा जो की काय आहे, राज्यघटनेचा अर्थ. मग राज्यघटना आहे, मग जी संविधान आहे त्या संविधान सभा म्हणजे काय, तर संविधान सभा म्हणजे काय, तर घटनेवर चर्चा करून ती स्वीकृत करण्याच्या उद्देशानं लोकांनी निवडून दिलेली एक जी संस्था आहे तिला काय म्हणू आपण, संविधान सभा. आणि या संविधान सभेच्या मार्फत आपल्याकडे काय झाली, घटना लिहिण्यात आली. मग संविधान तयार करण्यासाठी स्थापन झालेली सभा म्हणून सुद्धा तिला काय म्हणू आपण, संविधान सभा म्हणू. ठीक आहे, हा अर्थ संविधानाचा आहे आणि संविधान सभेचा आहे. मग दुसरी एक संकल्पना पाहायची आहे की आपल्याला, जसं की आपण राज्यघटना संविधान जसं पाहिलं तसंच काय आहे, राज्य व्यवस्था म्हणजे काय. ठीक आहे, मग राज्य व्यवस्था काय की राजकीय संरचना, पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे. मी सांगितल्याप्रमाणे केंद्र आणि राज्य, केंद्र स्तरावर संसद असेल, संसदेमध्ये जे की आहे लोकसभा आहे, राज्यसभा आहे, राष्ट्रपती आहे, विधिमंडळ आहे, विधिमंडळामध्ये लोकसभा आहे, विधिमंडळामध्ये विधानसभा आहे, विधान परिषद आहे, राज्यपाल आहे. ठीक, हे केंद्र आणि राज्य आहे. ही जी चालवण्यासाठी जी तत्व आहेत, या तत्वांचा जो अभ्यास आहे, ती जी व्यवस्था आहे ती व्यवस्था कशामध्ये आहे, राज्य व्यवस्थेमध्ये आहे, स्ट्रक्चरमध्ये आहे. म्हणजे नागरिक आणि देश म्हणजे देशाचे नागरिकासोबत कशा प्रकारचे संबंध असायला पाहिजे या प्रकारची व्यवस्था ही जे दिलेलं आहे ते कशामध्ये दिलं आहे, राज्य व्यवस्थेमध्ये द्यायचं, म्हणून याला आपण राज्य व्यवस्था असं म्हणू. ठीक आहे, आता आणखीन एक संकल्पना एक बघत असताना की राज्यशास्त्र म्हणजे काय. मग हा एक प्रकारचा काय आहे, सब्जेक्ट आहे, विषय आहे, शास्त्र आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने मुख्य स्वरूपामध्ये राज्यघटना म्हणजे काय की एखाद्या देशाचं नियम आणि सिद्धांत चालू जातं त्या समूहाला राज्यघटना म्हणायचं. व्यवस्था म्हणजे काय, पॉलिटिकल जे स्ट्रक्चर आहे केंद्र आणि राज्यांचं ते चालवण्यासाठी जी तत्व आहेत त्याला म्हणू. आणि त्याचं शास्त्रशुद्ध पद्धती काय दिलेलं अभ्यास करणं हे कायशात आहे, शास्त्रामध्ये आहे, त्याला राज्यशास्त्र असं म्हणू. ठीक आहे, पहिला मुद्दा शिकलो आपण. आता जो दुसरा मुद्दा जो शिकायचा आहे तो म्हणजे कुठला, की जी संविधान सभा आहे या संविधान सभेच्या मागणीचा जो घटनाक्रम आहे तो कसा झाला भारतामध्ये. तर तो घटनाक्रम पाहत असताना सर्वप्रथम 1895 मध्ये काय करण्यात आलं, लोकमान्य टिळक यांनी काय केलं, स्वराज्य विधेयक मांडलं. कुठलं विधेयक मांडलं, स्वराज्य विधेयक मांडलं. या स्वराज्य विधेयकामध्ये जे की आहे सर्वप्रथम संविधान सभेच्या सिद्धांताचं दर्शन जे दिसतं ते म्हणजे 1895च्या जे की स्वराज्य विधेयकामध्ये. ठीक आहे, त्यानंतर 1906 ला गोपालकृष्ण गोखले यांनी काय करावी सांगितलं की घटनेची जी निर्मिती आहे ती घटनेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असावा, भारतीयांना असावा का, तर तो कुणाला असावा, भारतीयांना असावं. अशा प्रकारचं एक काय केलं त्यांनी, निवेदन दिलं का, तर अशा प्रकारचं एक त्यांनी निवेदन दिलं. 1932 मध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं 1932 मध्ये ते हरिजन मधून प्रकाशित झालं गांधीजींचं मत. पण गांधीजींनी 1922 मध्येच काय सांगितलं होतं की एक अशा प्रकारची सभा असावी, संविधान सभा असा डायरेक्ट उल्लेख न करता अशा प्रकारची काय असावी, संविधान सभा न असा उल्लेख न करता अशा प्रकारची एक सभा असावी असा त्यांनी काय केला होता, तर उल्लेख केला होता. ते पुढे हरिजन मधून सुद्धा काय करण्यात आलं होतं, प्रकाशित करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, त्यानंतर 1925 ला जे सर्वपक्षीय संमेलन झालं, सर्वपक्षीय संमेलनामध्ये कॉमनवेल्थ ऑफ इंडिया हे बिल प्रस्तुत करण्यात आलं. आणि हे बिल म्हणजे संवैधानिक प्रणालीचं रूपरेषा करणारा पहिला प्रयत्न होता. बघा आपण काय बघतोय की संविधान सभा काय होत आहे की संविधान सभेच्या मागणीचा जो घटनाक्रम आहे तो पाहत आहोत. सर्वप्रथम 1895 मध्ये स्वराज्य विधेयकामध्ये त्याचं प्रथम दर्शन आढळतं. 1906 मध्ये गोखले यांनी मागणी केली. 1922 मध्ये गांधीजींनी अशा पद्धतीचा उल्लेख केला की अशा प्रकारची सभा असावी. 1925 ला काय आहे की सर्वपक्षीय संमेलनामध्ये काय करण्यात आलं, संवैधानिक स्वरूपाच्या प्रणालीचा रूपरेषेचा पहिला प्रयत्न करण्यात आला.
त्यानंतर नेहरू यांनी 10 ऑगस्ट 1928ला नेहरू रिपोर्ट आला आणि त्यांनी संविधान सभा की संविधान तयार करावी आणि भारताचा संविधान तयार करण्याचा पहिला जो प्रयत्न होता तो मोतीलाल नेहरू यांनी केला. तो अशासकीय स्वरूपाचा होता, म्हणून असाही प्रश्न आहे की भारताचा संविधान लिहिण्यासाठी पहिला प्रयत्न कुणाच्या अंतर्गत झाला होता, तर मोतीलाल नेहरू यांच्या अंतर्गत झाला होता. ठीक आहे. त्यानंतर 1934ला एम.एन. रॉय यांनी मूळ संकल्पना मांडली. कशाची? संविधान सभेची. म्हणजे संविधान सभेची सर्वप्रथम जी की कल्पना, मूळ संकल्पना कुणाची होती, तर एम.एन. रॉय यांची होती. ती जे की आहे साम्यवादी चळवळीचे व्यक्ती होती. आणि त्याचा एक आहे कशी असावं याचं प्रारूप, संविधान सभा कशी असावी याचं प्रारूप एम.एन. रॉय यांनी मांडलं. म्हणून सहज असा प्रश्न होता की मूलभूत संकल्पना कोणी मांडली, तर एम.एन. रॉय यांनी मांडली. 1934ला जे पाटण्याला जे अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा भारताची घटना तयार करण्यासाठी औपचारिक मागणी ही काँग्रेसच्या पाटणा अधिवेशनामध्ये कधी झाली, तर 1934ला झाली का, तर 1934ला झाली. आणि 5 ते 7 डिसेंबरला 1934ला CWCच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये भारतीय घटनात्मक सुधारणाबाबत एक ब्रिटिशांचं संयुक्त संसदीय समितीचा अहवाल त्यांनी फेटाळला आणि संविधान सभेची त्यांनी काय केली होती, मागणी केली होती का, तर इथे सुद्धा काय करण्यात आली होती, मागणी करण्यात आली होती का, करण्यात आली होती. त्यानंतर खऱ्या अर्थानं 1938ला जे काय आहे पंडित नेहरू यांनी सांगितलं की प्रतिनिधित्व प्रौढ मताद्वारे निवडण्यात यावी, अशा प्रकारची मागणी केली होती. नेहरूंनी कशाची मागणी केली होती की घटना तयार करण्यासाठी स्वतंत्र काय करावी, एक संविधान सभा असावी आणि त्यातील प्रतिनिधित्व कसे असावे, प्रौढ मताद्वारे निवडण्यात यावेत, अशा प्रकारची मागणी ही कोणी केली होती, तर पंडित नेहरू यांनी केली होती का, तर पंडित नेहरू यांनी केली होती. आणि 1940ला जी ऑगस्ट ऑफर आली ते लॉर्ड लिनलिथगोद्वारे त्यांनी सांगितलं की मुख्यतः भारताची घटना ही कुणी करावी, भारतीयांनी लिहावी. मुख्यतः या शब्दाचा मध्ये फक्त भारतीय नाही तर इंग्रज सुद्धा असतील. ठीक आहे. म्हणून मुख्यतः ही कुणी तयार करावी, भारत जी की आहे तयार करावी, म्हणजे इनडायरेक्टली त्याच्यामध्ये ब्रिटिशांचा सुद्धा काय होता, समावेश होता. आणि पुढे जी क्रिप्स योजना आली, जी की कधीची 1942ला क्रिप्स योजना आली. आणि या क्रिप्स योजनेने काय सांगितलं की भारताची घटना ही पूर्णतः कुणी भारतीयांनी काय करावी, तयार करावी. पूर्णतः या शब्दाचा अर्थ की पूर्णतः भारतीयांनी तयार करावी. आणि क्रिप्स योजनेला फाळणीचे बीजे म्हणून सुद्धा ओळखलं. आणि गांधीजींनी क्रिप्स योजनेला सांगितलं की बुडत्या बँकेचा जे की चेक, अशा पद्धतीचा सुद्धा त्याच्यात उल्लेख झाला. मग हे क्रिप्स योजना मध्ये काय की कॅबिनेट मिशन जे आहे ते 24 मार्चला भारतामध्ये आलं, शिमलामध्ये आलं, कॅबिनेट मिशन भारतात आलं. आणि मग त्यांनी तिथे मार्चमध्ये आल्यानंतर मार्च एप्रिल मध्ये तिथे चर्चा केली, कारण की इथे वेळ लागायचा पाठीमागचं कारण की तिथं फाळणीचा विषय होता. आणि मग त्यांनी एक प्लॅन पब्लिश केला त्रिमंत्री योजनेने, कॅबिनेट मिशनने, की 16 मेला त्यांनी प्लॅन पब्लिश केला की संविधान सभा निर्मितीची तरतूद त्यांनी केली. तो प्लॅन 26 मेला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये काय झाला, संमत झाला. आणि संमत झाल्यानंतर कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजना काय करण्यात आली, अस्तित्वात आली. मग या कॅबिनेट मिशन नुसार काय आहे की कॅबिनेट मिशन का, तर ब्रिटिश सत्तेमधले जे 3 मंत्री होते त्या 3 मंत्री म्हणजेच कॅबिनेट मिशन. मग आयोगाने प्रश्न असा विचारला होता की कोण होते 3 मंत्री ते, तर त्याच्यामध्ये एक क्रिप्स होते, दुसरे लॉरेन्स होते आणि अलेक्झांडर. अशा या 3 व्यक्ती म्हणजे 3 मंत्री म्हणजे ही कॅबिनेट मिशन. ठीक आहे. याला त्रिमंत्री योजना म्हणून. मग कॅबिनेटच्या प्लॅननुसार, मिशननुसार संविधान काय करण्यात आलं, घटना समिती काय करण्यात आली, निर्मिती करण्यात आली. संविधान सभेची काय झाली, निर्मिती झाली. आणि निर्मिती झाल्यानंतर जुलै ऑगस्ट 1946 मध्ये काय झाल्या, निवडणुका झाल्या का, तर निवडणुका झाल्या. आणि नोव्हेंबरमध्ये निर्मिती काय झाली, जे की प्रत्यक्षात निवडणुका झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये निर्मिती झाली. आणि 2 डिसेंबरला काय करण्यात आलं, लॉर्ड वेव्हल यांनी काय केलं, सूचित केलं, जाहीर केलं की संविधान घटना निर्मिती काय झालेली आहे, घटना संविधान सभेची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. अशा पद्धतीने काय करण्यात आलं की हा जो आहे की भारताच्या संविधान सभा आहे, या संविधान सभेच्या निर्मितीचा प्रवास 1895 पासून ते 1946 पर्यंत. ठीक आहे. आता प्रत्यक्षात बघायचंय की जी रचना आहे संविधान सभेची काय झाली, निर्मिती झाली. आणि संविधान सभेची निर्मिती झाल्यानंतर
सुरुवातीला जी रचना होती ती रचना होती 389 काय होती सदस्य होती. किती? 389. या 389 सदस्यांपैकी 296 हे काय होते ब्रिटिश प्रांतातून होते आणि संस्थानिकातून किती होते तर 93 होते संस्थानिकातून. आता एक लक्षात घ्यायचं की हे 296 जे ब्रिटिश प्रांतातले होते त्यापैकी 11 प्रांतांमधून जे की 292 होती. म्हणजे प्रांत जर बघितले तर 11 ही प्रांत काय होती मोठी होती आणि जी की छोटी जी प्रांत होती ती काय होती तर साधारणतः 4 होती. मग ह्या 11 प्रांतातून 294 या प्रांतांसाठी गव्हर्नर होते आणि याच्यासाठी काय होते तर कमिशनर होते. म्हणून 296 जे होते त्यापैकी 292 हे प्रांतातून होते 11 प्रांतातून. ठीक आहे. जसं की प्रांत म्हटलं की बॉम्बे प्रांत आला. ठीक आहे. मद्रास प्रांत आले. असे एकूण काय होते तर 11 प्रांत होते आणि चीफ कमिशनरचे किती होते तर 4 होते. मग यामध्ये विचार करायचा आहे की निवडणुका या ज्या झाल्या संविधान सभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या संविधान सभेच्या निवडणुका कशा झाल्या तर अप्रत्यक्षपणे झाल्या. म्हणजे संविधान सभेमध्ये रचना पाहत असताना 389 सदस्य होती तर त्यांच्या ज्या निवडणुका झाल्या त्या कशा झाल्या अप्रत्यक्षपणे झाल्या. मग निवडणुका अप्रत्यक्ष पद्धतीने कशा झाल्या तर 296 जे प्रांत होते या 296चं जे एक मुख्य स्वरूपातलं जे आहे की याच्यामध्ये 296 पैकी 292 याचं जे आरक्षणाच्या बाबतीतला मुद्दा होता तर सर्वसाधारण म्हणजे एक तर सर्वसाधारण 210 होते. ठीक आहे. त्याच्यानंतर मुस्लिमचे किती होते तर 78 होती आणि जी की 4 सदस्य जी होती काय होते तर शीख होती. अशा पद्धतीचं काय होतं इथं मूळ स्वरूपामध्ये 292 पैकी सर्वसाधारण जागाचं विभाजन 210 78 मुस्लिम आणि शीखचे किती होती तर 4 होती. मग या 78 पैकी निवडून मुस्लिम लीगचे किती होते तर 73 होती. मग याच्यामध्ये जर बघितलं तर काँग्रेसकडे किती सदस्य होती तर 8. 208 ही काय होती काँग्रेस होती आणि अपक्ष किती होती 8 होती आणि जी इतर जी होती ती किती होती तर 7 होती. एक याचा विचार जर केला तर मुख्य की 292 पैकी 210 हे काय होतं जागेचं काय होतं जे की आरक्षणाच्या सर्वसाधारण होतं. 78 हे मुस्लिमांसाठी होते आणि 4 होते शीखसाठी होत्या जागा. तर त्यापैकी मुस्लिम लीगचे निवडून किती आलेले होते तर 73 आणि काँग्रेसचे किती होते तर 208. मग आता हे जे 292 जे आले होते हे जे आलेले होते ते कसे आले होते तर 292 जी सदस्य येत असताना याचा बॅकग्राऊंडचा थोडासा जर अभ्यास जर करायचं म्हटलं तर आपल्याकडे 1935च्या काय झाल्या होत्या निवडणुका. 1935च्या कायद्यामध्ये नुसार आपल्याकडे काय करण्यात होतं प्रांतांमध्ये जे की प्रांतांना काय देण्यात आली होती स्वायत्तता देण्यात आली होती आणि प्रांतांना स्वायत्तता दिल्यामुळे 1935च्या कायद्यामध्ये जी प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली होती त्या स्वायत्ततेमध्ये 6 प्रांतांमध्ये आपल्याकडे द्विग्रही शासन सुरू झालं होतं. म्हणजे द्विग्रही म्हणजे काय कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृह. कुठलं सभागृह कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृह. मग हे कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृह जे काय झालं होतं सुरू झालं होतं या कनिष्ठ सभागृहातून जी सदस्य निवडून आली होती त्या सदस्यांनी इनडायरेक्ट त्यांनी कुणाला निवडलं या 292ला निवडलं. बघा पुन्हा एकदा सांगतो की ज्या निवडणुका आहेत या निवडणुका कशा झाल्या होत्या अप्रत्यक्षपणे झाल्या होत्या. मग आता मुळात आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की निवडणुका कशा होतात. तर निवडणुका होत असताना निवडणुका एक तर सगळ्यात आहे निवडणुका कशा होतात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष निवडणुका होतात. आता या कशा झाल्या होत्या अप्रत्यक्ष. मग प्रत्यक्ष निवडणुका या कशा होतात जे की प्रौढ मताद्वारे होतात ज्याला 18 वर्ष आता विचार केलं तर 18 वर्ष सुरुवातीला 21 वर्ष होतं की प्रत्यक्ष निवडणुका आहेत. मग ह्या प्रत्यक्ष निवडणुका झाल्या. मग ह्या प्रत्यक्ष निवडणुका कुठे झाल्या तर 1935च्या कायद्यानुसार जे की आपल्याकडे प्रांतांना स्वायत्तता मिळाली होती तिथं कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृह होती. त्या कनिष्ठ सभागृहामध्ये जे की आहे जे निवडून आलेले जी काय होते सदस्य होते कनिष्ठ सभागृहामधून. म्हणजे आता एक लक्षात घ्यायचं आहे की त्या प्रांतात जी की आहे 1585 काय झाली होती सदस्य निवडून आली होती. मग ही 1585 सदस्य कुठून आले होते प्रांत होते. या प्रांतांमध्ये म्हणजे या जनतेने काय केलं होतं जनतेने निवडून दिलेली होती त्या प्रांतांमध्ये.
मग जनतेने निवडून दिलेली होती. आता जनतेने निवडून दिली होती याचा अर्थ जनतेला मतदानाचा काय होता, अधिकार होता. मग मतदानाचा जो अधिकार होता तो मर्यादित होता. मग मतदानाचा अधिकार कुणाला होता, की ज्याचं एज्युकेशन आहे आणि ज्यांनी टॅक्सेस भरलेले आहेत अशाच व्यक्तीला कशाचा अधिकार होता, मतदानाचा अधिकार होता. असे प्रांतातून जनतेतून निवडून आलेले जे 1585 होते, या 1585 मध्ये काँग्रेसचे 950 होते आणि मुस्लिम लीगचे 426 पर्यंत काय होती, सदस्य होती. या 1585 सदस्यांमार्फत काय करण्यात आलं, 292 सदस्यांना काय करण्यात आलं, नेमण्यात आलं. म्हणजे ही सदस्य जी होती ही सुद्धा काय करण्यात आली, अप्रत्यक्षपणे निवडली, प्रमाणशीर पद्धतीने म्हणजेच एकल संक्रमण पद्धतीने काय करण्यात आली, निवडण्यात आलं. म्हणजे निवडणुका ज्या झाल्या त्या फक्त 292 जी आहेत ही सदस्य निवडली यांच्यासाठीच झाल्या होत्या. जे संस्थानिक होते त्या संस्थानिकांसाठी काय होतं, गटागटाने प्रतिनिधित्व करण्यात आलं होतं. म्हणून जी विशेष सल्लागार समिती होती या समितीच्या मार्फत संस्थानिकांची काय करण्यात आली होती, जे की गटागटाने प्रतिनिधित्व आले होती, ती किती आली होती तर 93 आली होती. ठीक आहे. अशा पद्धतीने काय करण्यात आलं, निवडण्यात आली होती सदस्य. कोण, कुठले सदस्य तर 292 सदस्य. या 292 सदस्यांच्याच संदर्भात काय झाल्या होत्या, निवडणुका झाल्या होत्या. आणि निवडणुका कशा झाल्या होत्या, अप्रत्यक्षपणे एकल संक्रमण पद्धतीने. आणि मतदानाचा जो अधिकार होता तो मतदानाचा अधिकार कुणाला होता, ज्यांचं एज्युकेशन आणि जे टॅक्स भरणारे आहेत त्यांच्यासाठी. मग मतदान कुठे झालं होतं, कुणाला मतदान करण्याचा अधिकार होता हे पाहण्यासाठी थोडंसं पाठीमागं जर गेलं तर 1935च्या कायद्यामध्ये काय करण्यात आलं होतं, प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली होती. आणि प्रांतांना स्वायत्त देण्यात येऊन 11 पैकी 6 प्रांतांमध्ये काय करण्यात आलेलं होतं की द्विग्रही व्यवस्था सुरू करण्यात आली होती. त्याच्यामध्ये कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृह. त्या कनिष्ठ सभागृहामध्ये जे की आहेत येणारी जी लोक होती ते प्रांतांमध्ये त्यांना जनतेने काय केलं होतं, ती निवडून दिली होती. असे किती सदस्य होते तर 1585. या 1585 सदस्यांनी कोणाला निवडून दिलं की ही जी सदस्य आहे 292 सदस्य यांना काय करण्यात आलं, निवडून दिलं. म्हणजे ही निवडलेली सदस्य कशी होती, अप्रत्यक्षपणे निवडली होती, एकल संक्रमण पद्धतीने निवडली होती. म्हणून साधारणतः 10 लाख लोकसंख्येच्या पाठीमागे काय होता, एक प्रतिनिधी होता का, तर 10 लाखच्या पाठीमागे काय होता, एक प्रतिनिधी. इथे जागाचं जे विभाजन होतं ते जागाचं विभाजन जे होतं की सर्वसाधारण जे की होतं ते एक विचार जर केला तर 200 सर्वसाधारण जे होतं ते 213 पर्यंत होतं. शीख यांना किती होते, 7 होते. आणि एकूण जे मुस्लिम होते म्हणजे की मुस्लिम किती होते तर 79. परंतु एक विचार जर केला तर ही 78 मुस्लिमांना काय होतं, आरक्षित होतं. 78 त्यापैकी 73 काय करण्यात आली होती, इथं मुस्लिम लीगची होती. टोटल जर विचार केला तर संविधान सभेमध्ये हिंदू किती लोक होती तर हिंदू ही एक साहजिकच की 163 होती. मुस्लिम हे 80 79 हा दोन्हीमध्ये कमी जास्त स्वरूपामध्ये त्याचा उल्लेख आहे. कुठे 80 उल्लेख आहे, कुठे 79 उल्लेख आहे. ठीक आहे. मग तिथे SC साठी ST साठी यांच्यासाठी सुद्धा प्रतिनिधित्व होतं का तर त्यांच्यासाठी सुद्धा काय होतं, तिथे प्रतिनिधित्व म्हणजे की होतं. SC साठी तर 31 जागा होत्या, ST साठी 9 जागा होत्या, पारसी याच्यासाठी 3 जागा होत्या, अँग्लो इंडियन साठी सुद्धा किती होत्या, 3 जागा होत्या. अशा पद्धतीचं जे की काय होतं इथली स्थिती होती. म्हणून जे की आहे या ब्रिटिश प्रांताचा हे निवडणुका ज्या झाल्या या निवडणुका अशा पद्धतीने झाल्या. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला सविस्तर स्वरूपामध्ये. बघा काय संविधान सभेची रचना झाली. संविधान सभेची रचना झाल्यानंतर 389 सदस्य होते. 389 सदस्यांपैकी 296 हे कुठून होते, ब्रिटिश प्रांतातून होते. या 296 ब्रिटिश प्रांत होता. यापैकी 292 हे 11 प्रांतातून होते. आणि बाकीचे जे 4 प्रांत होते त्या 4 प्रांत हे छोटे होते. त्याचा कोण होते, कमिशनर होते, चीफ, तिथून 4 होती. आणि 292 ही 11 प्रांतातून होती. या 292 ज्या जागा आहेत त्या कशा पद्धतीत होत्या तर सर्वसाधारण जागा 210 होत्या. मुस्लिम लीगसाठी किती होत्या, 78 होत्या. आणि शीखसाठी किती होत्या तर 4 होत्या. मग याच्यातून 292 मधून विचार केला तर निवडून आलेली जी सदस्य होती ती काँग्रेसची किती होती तर 208 होती. मुस्लिम लीगची किती होती तर 73 होती. अपक्ष किती निवडून आली तर 8 अपक्ष निवडून आली. ही अपक्ष सदस्यांची सुद्धा नावं मी सांगतो तुम्हाला.
आणि इतर जी सदस्य होती ती किती होती? 7 होती. इतर जी सदस्य होती त्या इतर सदस्यांमध्ये कृषक प्रजा पार्टीचा 1 होता, युनिनिस्ट पार्टीचा 1 होता, युनिनिस्ट मुस्लिमचा 1 होता, कम्युनिस्ट 1 होते, सिख गैर काँग्रेस 1, युनिनिस्ट शेड्यूल कास्टचे किती होते? 1, शेड्यूल कास्ट फेडरेशनचा 1. अशा पद्धतीची ही 7 होती. आणि जी 8 सदस्य होती या अपक्ष 8 सदस्यांमध्ये आपल्याला माहीत असलेली आपल्या ओळखीची आहेत. जसं की आपल्याला माहीत पाहिजे की कुठले कुठले होते. सिन्हा अपक्ष म्हणून सचिदानंद सिन्हा हे होती, ही आपल्यासाठी ओळखीची व्यक्ती आहे. दुसरी मित्तल, जे की आपल्याकडे काही दिवस त्यांनी संविधान जे की मसुदा समितीमध्ये काम केलं, अशी दुसरी व्यक्ती. खेतान, डीपी खेतान ही सुद्धा व्यक्ती होती, यांनी सुद्धा मसुदा समितीमध्ये काम केलं होतं. अल्लादी आयर ही सुद्धा व्यक्ती जे की आहे संविधान सभेच्या मसुदा समितीमध्ये काम केलेलं होतं. या 4 व्यक्ती तर, या 8 मधल्या या 4 व्यक्ती तर आपल्याला आपल्या ओळखीच्या आहेत. कुठल्या? सचिदानंद सिन्हा 1, मित्तल 2, खेतान 3 आणि जे की आहे अय्यर 4. बाकीच्या ज्या 4 व्यक्ती आहेत या 4 व्यक्ती आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये एक व्यक्ती होती श्यामाप्रसाद साहा, दुसरी जयपाल सिंग, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे की आहे ज्वालाप्रसाद जे की आहे श्रीवास्तव आणि पन्नीकर. अशी ही 8 काय होत्या? अपक्ष व्यक्ती होत्या. कुठल्या 8 अपक्ष व्यक्ती होत्या? पुन्हा सांगतो. सिन्हा, सचिदानंद सिन्हा, मित्तल, खेतान, अय्यर, पन्नीकर, श्यामाप्रसाद जे की आहे श्यामानंद शहा, जयपाल सिंग आणि श्रीवास्तव, ज्वाला श्रीवास्तव. अशी ही 8 काय होती? अपक्ष होती. आणि 7 जी काय होती? जी की आहे इतर होती. मग आता याच्यामध्ये सर्व गटांना काय होतं? प्रतिनिधित्व होतं का? तर सर्व गटांना प्रतिनिधित्व होतं, परंतु सर्व पक्षांचा समावेश होता का? तर सर्व पक्षांचा समावेश नव्हता. मग मी सांगितल्याप्रमाणे एक स्वरूपामध्ये एससीला 31, एसटीला 9, पारसीला 3, अँग्लो इंडियनला 3 अशा पद्धतीची काय होती? सदस्य संख्या होती. त्यामध्ये काय होतं की अँग्लो इंडियनचे कोण होते प्रतिनिधित्व? प्रसिद्ध नाव असलेले ते फ्रँक अँथोनी. गोरखाचे कोण होते? अली बहादूर होते. पारसीचे कोण होते? जे की मोदी होते. आणि ख्रिश्चनचे कोण होते? तर एस.सी. मुखर्जी. म्हणजे सर्व गटांना प्रतिनिधित्व होतं, परंतु सर्व जे की आहे पक्षांचा काय नव्हता? समावेश नव्हता का? तर त्यांचा काय नव्हता? समावेश नव्हता. ठीक आहे, ही झाली 292. त्यानंतर जी 4 होती ही 4 काय होती? जे की काश्मीर जे की आहे कमिशनरची काय होती? प्रांत होती. त्यामध्ये अजमेर मारवाड 1, बलुचिस्तान जे की नंतर ते पाकिस्तानात जे की आहे, कुर्ग आणि दिल्ली, अशी ही काय होती? 4 कमिशनरची प्रांत होती. असे मिळून किती होते? 296 काय होते? ब्रिटिश प्रांत होते. आता जे 93 जे संस्थानिक होते यांच्यासाठी निवडणुका झालेल्या नव्हत्या आणि ही काय होते? गटागटाने प्रतिनिधित्व आलेलं होतं त्यांना प्रतिनिधित्व. मग या 93 पैकी कुणाला प्रतिनिधित्व नव्हतं? मग एक 2 मोठे जे की आहे संस्थान आहेत, आपल्याला माहीत असायला पाहिजे की इथं आपल्या ओळखीच्या स्वरूपामध्ये की हैदराबाद संस्थान आणि भोपाळ संस्थान यांना काय नव्हतं की घटनासभेमध्ये काय नाहीये की सदस्यत्व प्राप्त नव्हतं. मग त्यावेळेस हैदराबाद संस्थान म्हणजे मराठवाडा, कर्नाटक आणि तेलंगणाचा काय होता? प्रदेश होता. आणि भोपाळ यांना घटना सभेमध्ये काय नव्हतं? प्रतिनिधित्व उपलब्ध नव्हतं. अशा पद्धतीने ही काय आहे? संविधान सभेची काय आहे? रचना आहे. ही 389 सदस्य होती का? तर 389 सदस्य होती. एवढ्याच भागासाठी निवडणुका होत्या 296. त्या पण कशा झाल्या? अप्रत्यक्ष एकल संक्रमण पद्धत. एकल संक्रमण पद्धत म्हणजेच प्रमाणशीर पद्धत. ही राष्ट्रपतीची निवड ही कशी केली जाते? एकल संक्रमण पद्धतीमध्ये. ते आपण राष्ट्रपती या प्रकरणामध्ये एकल संक्रमण पद्धत सविस्तर स्वरूपामध्ये शिकू. राज्यसभेचे जे सदस्य निवडले जातात ते सुद्धा प्रमाणशीर पद्धतीने निवडले जातात, ते सुद्धा आपण जे की आहे तिथे बघू. आता फक्त इथे एवढंच माहीत असायला आवश्यक आहे आपल्याला की संविधान सभेच्या रचनेच्या संदर्भात काय झालं आणि ज्यावेळेस फाळणी झाली ती फाळणी झाल्यानंतर काय झालं. तर आता काय झालं की फाळणी झाल्यानंतर 389 जे होते या 389 वरून किती संविधान सभेमध्ये सदस्य राहिले? 299. या 299 मध्ये 192 तर काँग्रेसचेच होते. ठीक आहे, मग संविधान सभेमध्ये 299 पैकी 229 हे प्रांतातून आलेले होते आणि 70 हे संस्थानिकातून आले होते. मग सर्वाधिक जास्त कुठल्या संस्थानात जे की आहे कुठल्या संस्थानातून आली होती? तर संयुक्त प्रांत. सगळ्यात जास्त कुठल्या प्रांतातून? कुठल्या प्रांतातून? तर 55 जे की आहे संयुक्त प्रांत.
त्याच्यानंतर मद्रास प्रांत 49, त्याच्यानंतर बिहार 36 आणि बॉम्बे 21. पश्चिम बंगाल 19, मध्य प्रांत 17, पूर्व पंजाब 12, ओरिसा 9 आणि आसाम 8. म्हणजे आपल्याला इथपर्यंत जरी लक्षात राहिलं तरी ठीक आहे. म्हणजे सर्वाधिक जास्त कुठल्या प्रांतातून सदस्य होती? 229 पैकी सर्वाधिक जास्त संयुक्त प्रांत 55, 49 मद्रास, बिहार 36 आणि बॉम्बे 21. आणि कुठल्या संस्थानिकातून जे की आहे 70 संस्थानिकातून सदस्य होते, तर म्हैसूरमधून 7 आणि त्रावणकोरमधून किती होती? तर 6 होती. असं फाळणी झाल्यानंतर जे की आहे संविधान सभेची जी रचना मध्ये जो बदल झाला, तो बदल झाला 299 आणि 229 हे प्रांत आणि 70 ही काय होती? संस्थानिकातून आली होती का? तर संस्थानिकातून आली होती. ठीक आहे. मग काही एक विचार केला तर या घटनासभेमध्ये काही बिगर काँग्रेसी सदस्य होते. म्हणजे बिगर काँग्रेसी सदस्य आणि महिला सदस्य याच्यावर सुद्धा काय केलेलं आहे? आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. म्हणून घटना समितीमध्ये जी असलेली बिगर काँग्रेसी सदस्य जे की असे काही सदस्यांची नावं आहेत की ती सुरुवातीला आपल्याला असं वाटू शकतात की ते काय आहेत? काँग्रेसची सदस्य आहेत का? तर काँग्रेसची सदस्य आहेत. मी नावं सांगतो तुम्हाला की बिगर काँग्रेसची सदस्य कोण होती? तर सरदार जे की हुकुम सिंग, KT शहा, ठीक आहे, सचिनंद सिन्हा, हे आपल्याला असं वाटू शकतात की काय आहेत की ते कशाचे? काँग्रेसचे सदस्य होते, परंतु ते काँग्रेसचे सदस्य नव्हते, बिगर काँग्रेस सदस्य होते आणि ते अपक्ष म्हणून काय झालेले होते? निवडून आलेले होते का? तर अपक्ष म्हणून निवडून आलेले होते. ठीक आहे. सरदार हुकुम सिंग, KT शहा, महावीर त्यागी, BR आंबेडकर. आता हे BR आंबेडकर बिगर काँग्रेसचे सदस्य होते. नंतर ते काँग्रेसच्या याच्यावरून काय झाले? नंतर आली, पण सुरुवातीला ते खुलना पश्चिम बंगालमधल्या भागातून काय झाले होते? ते मुंडा यांच्या आदिवासी आणि ST समाजात, SC आणि STच्या पाठिंब्यावरून ते काय केले होते? निवडून आले होते. ते परत जे की आहे जयकरांच्या राजीनाम्यानंतर ते पुन्हा जे की आहे संविधान सभेमध्ये आले. ठाकूरदास, भार्गव, त्यानंतर PS देशमुख, श्यामाप्रसाद मुखर्जी, AK अय्यलगार, जयकर, B शिबाराव, बक्षी, SC मुखर्जी. आपण बघितलं की SC मुखर्जी हे काय होते? तर अँग्लो इंडियनचे सदस्य होते. इथे एक गोंधळ होऊ शकतो. सर्वपल्ली राधाकृष्णन हे सुद्धा काय जे की आहेत बिगर काँग्रेसी सदस्य होते. कुजरू आणि सचिनंद सिन्हा ही जी सदस्य आहेत, ही सदस्य काय होती? बिगर काँग्रेसी सदस्य होते का? तर बिगर काँग्रेसी काय होती? सदस्य होती. महत्त्वाची नावं आहेत. आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कुठला व्यक्ती हा बिगर काँग्रेसी सदस्य आहे? त्याच्यानंतर संविधान सभेमध्ये असलेल्या ज्या महिला सदस्य आहेत, त्या महिला सदस्यांबद्दल आपण चर्चा करू की संविधान सभेमध्ये किती महिला सदस्य होत्या? तर संविधान सभेमध्ये जे की आहे 299 पैकी 15 काय होत्या? महिला सदस्य होत्या का? तर 15 महिला सदस्य होत्या. त्याच्यामध्ये अम्मू स्वामीनाथन असतील, हंसा मेहता असतील, दक्षयानी असतील, सरजुनी नायडू असतील, विजयालक्ष्मी पंडित असतील, त्याच्यानंतर राजकुमारी कौर असतील, लीला रे असतील, पूर्णिमा बॅनर्जी असतील, मालती चौधरी असतील, कमला चौधरी असतील, सुचिता कृपलानी असतील, दुर्गाबाई देशमुख असतील, ठीक आहे, ॲनी असतील, त्याच्यानंतर बेगम रसूल असतील आणि रेणुका रे असतील. या काय होत्या की 15 महिला सदस्य होत्या का? तर या 15 महिला सदस्य होत्या. मग आता या आयोगाने प्रश्न विचारत असताना खालीलपैकी कुठली महिला ही संविधान सभेची सदस्य होती किंवा जोड्या लावांमध्ये विचारलेलं आहे, किंवा त्यांनी केलेलं जे कार्य आहे किंवा त्यांनी भूषवलेली जी पदं आहेत किंवा त्यांचं कुठलं एखादं पद्धतीचं काय आहे मत आहे, या मतावर सुद्धा, किंवा त्या कुठल्या समितीमध्ये होत्या, कुठल्या समितीमध्ये नव्हत्या, या मुद्द्यावर काय करायची? आपल्याला चर्चा करायची. म्हणून आणि कुठल्या मतदारसंघातून त्या निवडून आलेल्या होत्या, असा हे जोड्या लावांमध्ये सुद्धा काय केलेलं आहे? आयोगाने प्रश्न विचारलेला आहे का? तर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. म्हणून पहिली व्यक्ती म्हणजे अम्मू स्वामीनाथन. या अम्मी स्वामीनाथन कुठून आलेल्या होत्या? तर मद्रास प्रांतातून होत्या. दुसऱ्या व्यक्ती होत्या त्या म्हणजे कुठल्या? हंसा मेहता. या हंसा मेहता कुठल्या प्रांताच्या प्रतिनिधी होत्या? तर बॉम्बे प्रांताच्या प्रतिनिधी होत्या. आणि घटना समितीमध्ये त्यांचं काय कार्य होतं किंवा त्यांनी काय सूचना केल्या होत्या? तर त्यांचं एक तर कुठल्या सदस्य म्हणजे कुठल्या समितीमध्ये त्या सदस्य होत्या? तर मूलभूत अधिकार उपसमितीमध्ये त्या सदस्यत्व होत्या, सल्लागार समितीमध्ये त्या सदस्यत्व होत्या, प्रांतीय संविधान सभेमध्ये तो काय होत्या? सदस्य होत्या. राष्ट्रध्वज समिती जे की राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, त्या समितीमध्ये त्या काय होत्या? सदस्य होत्या का? सदस्य होत्या. मग त्यांचा एक विचार केला तर त्यांची मतं काय होती हंसा मेहतांची?
काय होतं की स्त्री आरक्षणाला त्यांचा काय होता, विरोध होता. म्हणजे स्त्री आरक्षण याचा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा, की त्यांचं म्हणणं की स्त्री आणि पुरुष हे काय आहे, समान आहेत. मग समान स्वरूपाचे काय असले पाहिजे, अधिकार असले पाहिजे. त्याच्यासाठी आरक्षण देणं हा मुद्दा नाहीये. जर इक्वेलिटी जर असेल तर आरक्षणाचा मुद्दाच येत नाही. म्हणून या अँगलनी त्यांचा आरक्षणाला काय होता, विरोध होता. आणि त्यांचं मत होतं की जन्मतःच समानता आणि स्वातंत्र्याचा काय असावा, अधिकार असावा. व्यक्तींना जे की आहे जन्मतःच काय असावं, समानता आणि स्वातंत्र्याचा काय असावा, अधिकार असावा. का तर अधिकार असावा. आणि समान नागरी कायदा हा मूलभूत अधिकाराचाच काय असावा, भाग असावा. अशा पद्धतीचं संविधान सभेमध्ये ज्यावेळेस चर्चा होती त्यावेळेस त्यांचं काय होतं, मत होतं. आणि त्यांनी स्त्री अधिकार आणि कर्तव्याचा सुद्धा मसुदा तयार केला होता. कोणी तयार केला होता, स्त्री अधिकार आणि कर्तव्याचा मसुदा तर हंसा मेहता यांनी काय केला होता, तयार केलेला होता. आणि आणखीन त्यांचं एक मत होतं की कोणत्याही व्यक्तीला म्हणजे कुणाला, महिलेला कोणत्याही व्यक्तीशी विवाह करण्याची काय असावी, संमती असावी. का तर संमती असावी. परंतु संविधान सभेमधल्या जे की आहे व्यक्तींनी एका मतानं तो काय केला, फेटाळला. अशा या ज्या व्यक्ती आहेत त्या म्हणजे कोण, हंसा मेहता. आणि हंसा मेहता या कुठल्या प्रांतातून आल्या होत्या, तर बॉम्बे प्रांतातून आल्या होत्या. पहिल्या व्यक्ती ज्या की कुठल्या आहेत, अम्मू स्वामीनाथन. ठीक आहे. दुसऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्या कुठल्या, हंसा मेहता. ठीक आहे. तिसरी जी व्यक्ती आहे ती म्हणजे दक्षयानी वेलायुधन. या कुठल्या प्रांतातून आल्या होत्या, तर मद्रास प्रांतातून आलेल्या होत्या. आणि एकमेव दलित स्त्री, एकमेव दलित महिला होत्या आणि पदवीधर होत्या त्या. ठीक आहे. अशा पद्धतीच्या ज्या तिसऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या म्हणजे दक्षयानी. पहिल्या अम्मू स्वामीनाथन, दुसऱ्या हंसा मेहता, तिसऱ्या दक्षयानी. ठीक आहे. चौथी जी व्यक्ती आहे ती म्हणजे सरोजिनी नायडू. त्या कुठल्या प्रांतातून आल्या होत्या, कुठल्या प्रांताच्या प्रतिनिधी होत्या, तर त्या बिहार प्रांताच्या होत्या. ठीक आहे. पाचवी जी व्यक्ती आहे ती म्हणजे कोण, विजयालक्ष्मी पंडित. विजयालक्ष्मी पंडित म्हणजे स्वरूपा पंडित. त्यांचं मूळ नाव स्वरूपा होतं. या पंडित नेहरू यांच्या काय होत्या, बहीण होत्या. आणि या युनायटेड प्रांत म्हणजेच कुठल्या, संयुक्त प्रांतातून होत्या. का तर त्या संयुक्त प्रांतातून होत्या ह्या पाचव्या व्यक्ती. ठीक आहे. त्यानंतर जी सहावी व्यक्ती आहे ती म्हणजे राजकुमारी अमृत कौर. या केंद्रीय प्रांत, सेंट्रल प्रांत म्हणून, त्याला बेरार प्रांत म्हणून सुद्धा काय केलं जातं, ओळखलं जातं. त्या कुठल्या कुठल्या सदस्य होत्या, तर त्या संविधान सल्लागार समितीच्या सदस्य होत्या, मूलभूत अधिकार उपसमितीच्या सुद्धा काय होत्या, सदस्य होत्या. आणि राष्ट्रध्वज समितीच्या सुद्धा काय होत्या, त्या होत्या. आणि भारताच्या, स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्य मंत्री म्हणून सुद्धा त्यांची काय झाली होती, नियुक्ती झाली होती. आयोगाने हाही प्रश्न विचारलेला होता की स्वतंत्र भारताच्या आरोग्य मंत्री कोण होत्या. ठीक आहे. एका विधानामध्ये, म्हणजे विधानावर इथे प्रश्न विचारलाय. आज आपल्याला याच्या अमृता कौर यांच्यावर प्रश्न विचारलेला आहे, तर हंसा मेहतावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो भविष्यात. म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल आपल्याला परीक्षाभूम पद्धतीने माहिती आपल्याला पाहायची आहे. खूप सविस्तर स्वरूपात आपल्याला जायचं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतरच्या ज्या व्यक्ती आहेत त्या म्हणजे लीला रे किंवा रॉय. या कुठल्या प्रांतातून आलेल्या होत्या, तर या बंगाल प्रांतातून आलेल्या होत्या. आणि या बंगाल प्रांतातून भारताचं विभाजन झाल्यानंतर त्यांनी नंतर काय दिला होता, राजीनामा दिला होता. त्यावेळेला 1923 मध्ये त्यांनी दीपाली संघ स्थापन केला होता ढाकामध्ये. आणि त्या लढाऊ प्रशिक्षण काय दिलं जातं, त्या संघटनेमार्फत काय दिलं जायचं, ते एक लढाऊ प्रशिक्षण दिलं होतं त्या कालावधीमध्ये. ठीक आहे. म्हणजे 1923 मध्ये दीपाली संघ ढाकामध्ये आणि लढाऊ प्रशिक्षण जे की आहे या संघटनेमार्फत दिलं जात होतं. का तर दिलं जात होतं. त्यानंतरच्या ज्या व्यक्ती आहेत त्या म्हणजे कुठल्या, की पौर्णिमा बॅनर्जी म्हणजेच गांगुली म्हणून सुद्धा उल्लेख दिसेल तुम्हाला. या संयुक्त प्रांतातून होत्या. आणि यांचा यांनी काय हक्क म्हटले होते, की शिक्षण आणि रोजगाराचा हक्क हा मूलभूत काय असावा, अधिकार असावा. याच्यासाठी त्या काय होत्या, आग्रही होत्या. म्हणजे शिक्षणाचा हक्क हा काय असावा, मूलभूत हक्क असावा. अशा पद्धतीची संविधान सभेमध्ये मागणी करणारी व्यक्ती म्हणजे कोण होत्या, तर पौर्णिमा बॅनर्जी या होत्या. का तर पौर्णिमा बॅनर्जी होत्या. आता शिक्षणाचा हा मूलभूत हक्क आहे का, तर आपण आता सध्या जो की 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार काय करण्यात आलं, आपण 6 ते 14 वयोगटातील मुला मुलींना सक्तीचं आणि मोफत शिक्षण द्यायला काय केलं, कायदा केला 2009ला. आणि कलम 21A मध्ये काय करण्यात आलं, फंडामेंटल राईट्स मध्ये हे काय करण्यात आलं, ऍड करण्यात आलं. का तर हे आपण ऍड केलं. पण त्यावेळेस त्या आग्रही होत्या संविधान सभेमध्ये. त्या कोण होत्या, तर पौर्णिमा बॅनर्जी होत्या. का तर पौर्णिमा बॅनर्जी होत्या. त्यानंतरच्या व्यक्ती होत्या त्या म्हणजे जे की आहे संयुक्त प्रांतातून येणाऱ्या मालती चौधरी. ठीक आहे. त्यानंतर कमला चौधरी या सुद्धा होत्या. ठीक आहे. त्यानंतर ज्या की आहे सुचिता कृपलानी या व्यक्ती पहिल्या ज्या की आहेत महिला
मुख्यमंत्री म्हणून यांची काय आहे ओळख आहे. आणि पहिल्या महिला मुख्यमंत्री ज्या की यूपीच्या होत्या, 1963 ते 1967 या कालावधीमध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपद काय केलं होतं, भूषवलं होतं. आणि संविधान सभेमध्ये वंदे मातरम गाणारी व्यक्ती म्हणून जे की आहे कुणाला ओळखलं जातं, तर सुचिता कृपलानी यांना ओळखलं जातं का, तर यांना ओळखलं जातं. आणि 12वी व्यक्ती, कारण की 15 व्यक्तीपैकी 12 व्यक्ती हा काँग्रेसच्या होत्या आणि 3 व्यक्ती ज्या काय होत्या बिगर काँग्रेसी होत्या. त्यामधले दुर्गाबाई देशमुख या कुठल्या प्रांतातून येत होत्या, मद्रास प्रांतातून येत होत्या. आणि घटना समितीचं मध्ये त्यांनी संघ राज्य पद्धतीला त्यांनी काय दिलं होतं, प्राधान्य दिलं होतं का, तर प्राधान्य द्यावं असं त्यांचं काय होतं, मत होतं संविधान सभेमध्ये. आणि राज्यपालाची निवडणूक म्हणजे राज्यपालाची निवडणूक जनतेतून प्रत्यक्ष न होता ती काय करण्यात यावी, राष्ट्रपतीने त्याची काय करावी, नेमणूक करावी. जे की सध्या जी पद्धत आहे आपल्याकडे की राष्ट्रपतीच काय करतात, राज्यपालांची काय करतात, नेमणूक करतात. याबद्दल काय होत्या, दुर्गाबाई देशमुख काय होत्या, आग्रही होत्या, त्यांचं मत होतं. ठीक आहे. अशा पद्धतीच्या या 12 व्यक्ती ज्या काय आहेत त्या बिगर काँग्रेसी व्यक्ती होत्या आणि काँग्रेस व्यक्ती होत्या. आणि 3 ज्या व्यक्ती आहेत त्या बिगर काँग्रेस होत्या. त्यामध्ये ॲनी मस्करीन ही एक व्यक्ती या कुठल्या मतदार जे की आहे कुठल्या प्रतिनिधी होत्या, तर या त्रावणकोरच्या होत्या. आणि बेगम रसूल त्या एकमेव मुस्लिम महिला जी होती ती म्हणजे कोण होती, बेगम रसूल होती. त्या कुठल्या संयुक्त प्रांतातून होत्या, ज्या उत्तरेकडल्या भागाकडून. आणि अल्पसंख्यात्मक अधिकार उपसमितीचे सदस्यत्व म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं होतं का, तर त्यांनी काम केलं होतं. आणि त्यांचं मत काय होतं की धार्मिक आधार म्हणजे की धार्मिक आधारावर मतदारसंघाला त्यांचा काय होता, विरोध होता. फक्त आधारावर, धर्माच्या आधारावर मतदारसंघ नसावेत हा त्यांचा विरोध होता. आणि राष्ट्रपतीचे विशेष अधिकार काय करावेत, कमी करावेत का, तर विशेष अधिकार काय करावेत, कमी करावेत. ज्यावेळेस राष्ट्रपती आपण शिकू त्यावेळेस आपण याचा रेफरन्स पाहूच. ठीक आहे. अशा ज्या व्यक्ती होत्या त्या म्हणजे कोण होत्या, बेगम रसूल. आणि रेणुका रे 15वी व्यक्ती त्या म्हणजे कुठल्या प्रांतातून आल्या होत्या, बंगाल प्रांतातून. आणि एकेरी नागरिकत्वाला प्राधान्य देण्यात यावं असं रेणुका रे यांचं काय होतं, मत होतं. आणि द्विग्रही कायदे मंडळाला यांचा काय होता, विरोध होता का, तर विरोध होता. का होता, का नाही, या एवढ्या खोलात नाही जायचं. आपल्याला परीक्षाभूमी पद्धतीने बघायचं त्यांचं मत काय होतं आणि त्या कुठल्या प्रांतातून आलेल्या होत्या आणि कोण कोण महिला होत्या. अशा पद्धतीच्या काय होत्या, एकूण ज्या संविधान सभेमध्ये ज्या महिला होत्या त्या महिला किती महिला होत्या, 15 महिला होत्या. या 15 महिलांमध्ये बघितलं तर संयुक्त प्रांतातून किती 6 महिला आल्या होत्या. त्याच्यामध्ये विजयालक्ष्मी पंडित, पौर्णिमा बॅनर्जी, सुचिता कृपलानी, मालती चौधरी, कमला चौधरी आणि बेगम रसूल या 6 या संयुक्त प्रांतातून होत्या. मद्रास प्रांतातून 3 होत्या, दुर्गाबाई देशमुख, दक्षयानी आणि अम्मू स्वामीनाथन. बंगाल प्रांतातून जे की रेणुका रे आणि लीला रे. आणि बॉम्बे प्रांतातून हंसा मेहता, केंद्रीय प्रांतातून जे की आहे राजकुमारी अमृत कौर. आणि बिहार प्रांतातून सरोजिनी नायडू. आणि त्रावणकोरमधून ॲनी होत्या. आता मुळात काय आहे की इथे प्रश्न उपस्थित होऊ शकतो की संयुक्त प्रांतातून कुठली महिला सदस्य निवडून आली आहे, कुठली नाही आहे. आणि स्वरूपामध्ये आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी अशा पद्धतीने जर केलं तर ते आणखीन आपल्याला सोप्या पद्धतीने काय होतं, आपल्या लक्षात राहतं. म्हणून संविधान सभेतले जे बदल आहेत हे अशा पद्धतीचे काय आहेत, बदल आहेत. म्हणजे आपण राज्यघटनेच्या निर्मिती पाहत असताना पहिल्या मुद्द्यावर आपण काय केली आहे, चर्चा केलेली आहे. टोटल जे आपल्याला 6 मुद्दे पाहिजे त्यातला पहिला मुद्दा बघितला आपण राज्यघटनेच्या निर्मितीचा. पुन्हा एकदा मी एक 5 मिनिटात तुम्हाला रिवाईज करतो की आपण काय पाहिलं. सर्वप्रथम राज्यघटना. या राज्यघटना या शब्दाचा अर्थ काय की एखाद्या देशाच्या नियम आणि सिद्धांताच्या नियमावलीला आपण काय म्हणू, राज्यघटना म्हणू. राज्यव्यवस्था म्हणजे काय, जे पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे केंद्र आणि राज्य स्तरावरचं ते चालवण्यासाठी जी तत्व आहेत, जी व्यवस्था आहे त्याला आपण राज्यव्यवस्था म्हणू. आणि शास्त्र हा एक विषय आहे. ठीक आहे. संविधान सभा म्हणजे काय, तर संविधान सभेचं कामकाज करण्यासाठी जी तयार केलेली सभेचं काय आहे त्या सभेला संविधान सभा म्हणू. ठीक आहे. आणि मग संविधान सभा ही जी संविधान सभा काय करण्यात आली, निर्माण करण्यासाठी जो घटनाक्रम आहे त्या घटनाक्रमामध्ये 1895ला स्वराज्य विधेयकामध्ये सर्वप्रथम दर्शन दिसतं. 1906 मध्ये गोखले यांनी काय करण्यात आलं, एक निवेदन दिलं. 1922 मध्ये गांधीजींनी सांगितलं की अशा प्रकारची एक सभा असावं. 1925च्या कॉमनवेल्थमध्ये सुद्धा की काय करण्यात आलं, त्याची मागणी करण्यात आली. 1928ला नेहरू यांनी काय करण्यात आलं, पहिला अशासकीय स्वरूपातला प्रयत्न केला. 1928 मध्ये पाटणा अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये औपचारिक स्वरूपामध्ये मागणी केली.
1938ला जे की आहे पंडित नेहरू यांनी काय सांगितलं की प्रौढ मताद्वारे काय करण्यात यावी, एक सभा निर्माण करण्यात यावी. आणि खऱ्या अर्थानं 1940ला काय करण्यात आलं, ऑगस्ट ऑफर आली आणि या ऑगस्ट ऑफरमध्ये लिन लिथगो यांनी काय सांगितलं, भारताची राज्यघटना ही मुख्यतः भारतीयांनी तयार करावी, म्हणजे इंग्रज आणि भारतीयांनी तयार करावी. परंतु मूळ 1942ला आलेली क्रिप्स योजना होती. या क्रिप्स योजनेने काय सांगितलं की पूर्णतः भारताची राज्यघटना ही कोणी तयार करावी, भारतीयांनी तयार करावी. आणि भारतीयांनी तयार करावी या अनुषंगानं पुढं जे की काय करण्यात आलं, कॅबिनेट मिशन निर्माण झालं, कॅबिनेट मिशन स्थापन झालं. कॅबिनेट मिशन हे काय करण्यात आलं, 24 मार्च 1946ला भारतात आलं. ते सिमल्याला आलं. तिथं आल्यानंतर त्यांनी बऱ्याचशा स्वरूपामध्ये चर्चा केली आणि त्यांनी 16 मे 1946ला कॅबिनेट मिशनचा प्लॅन काय केला, प्रसिद्ध केला. आणि तो प्रसिद्ध केल्यानंतर पार्लमेंटने, ब्रिटिश पार्लमेंटने त्याला काय दिलं, 26 मेला काय दिली, मान्यता दिली. आणि कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार आपल्याकडे काय झाल्या, संविधान सभेची निर्मिती झाली, घटना समितीची निर्मिती झाली. जुलै ऑगस्टमध्ये निवडणुका झाल्या आणि नोव्हेंबरमध्ये एक मुख्य स्वरूपामध्ये काय करण्यात आलं की नोव्हेंबरमध्ये ती जे की आहे निर्मिती झाली आणि 2 डिसेंबरला अस्तित्वात आली. अशा पद्धतीची काय करण्यात आली, जाहीर करण्यात आलं. अशा पद्धतीचा हा घटनाक्रम. त्याच्यानंतर आपण संविधान सभा बघितली. संविधान सभेमधली जी रचना आहे ती 389 होती. या 389 सदस्य, फाळणीनंतर ती किती झाली, 299 झाली. 299 मध्ये 229 हे प्रांतातून निवडून आलेले होते आणि 70 हे काय होते, संस्थानिकातून निवडून आले होते का, तर संस्थानिकातून निवडून आले होते. मग त्याच्यानंतर आपण बघितलं की जे काय आहे बिगर काँग्रेसी सदस्य कुठले, महिला सदस्य कुठल्या, कोणी कुठल्या पद्धतीने कामकाज केलं, या पद्धतीने बघितलं. जो बदल झाला 389 वरून 299 वरून, तो बदल कशा पद्धतीने झाला तो म्हणजे जसं की उदाहरणार्थ 389 होत्या, त्याच्यामध्ये 296 हे ब्रिटिश प्रांतातून निवडून आलेले होते. ठीक आहे, 4 जे की आहेत कमिशनरचे प्रांत होते आणि 93 हे काय होते, संस्थानिकातून होते. 296 पैकी जे की होतं मुख्य स्वरूपामध्ये 292 हे प्रांतातून आलेला, सर्वसाधारण 210 जागा होत्या. आरक्षित ज्या होत्या मुस्लिमांसाठी 78 होत्या आणि शीखसाठी किती होत्या, तर 4 होत्या. काँग्रेसच्या किती जागा आल्या होत्या, तर काँग्रेसच्या जर विचार केला तर 208 जागा होत्या. मुस्लिमांच्या किती आल्या होत्या, 73 होत्या, पण आरक्षित किती होत्या, 78 होत्या. ठीक आहे. अपक्ष किती सदस्य होती, तर 8 सदस्य होती. या 8 सदस्यांपैकी जी ओळखीची आपल्याला माहीत असलेली सच्चिदानंद सिन्हा असतील, मित्तल असतील, खेतान असतील, अय्यर असतील, पन्नीकर असतील, साहा असतील, जे की जयपाल सिंग असतील आणि ज्वाला प्रसाद जे की आहे श्रीवास्तव, ही काय होती की अपक्ष होती. 7 काय होती, इतर पक्षाची एक काय होती, सदस्य होती, तर सदस्य होती. निवडणुका ह्या अप्रत्यक्ष पद्धतीने झाल्या होत्या, एकल संक्रमण पद्धतीने झाल्या होत्या. 1 लाख लोकसंख्येच्या पाठीमागे एक प्रतिनिधीची काय करण्यात आली होती, नियुक्ती करण्यात आली होती. SCच्या 31 जागा होत्या, STच्या 9 जागा होत्या, पारशीच्या 3 होत्या, अँग्लो इंडियनच्या काय होत्या, 3 होत्या. सर्व गटांना प्रतिनिधित्व होतं, परंतु सर्व पक्षांना काय नव्हतं, जे की समावेश नव्हता. अशा पद्धतीने आपण सविस्तर स्वरूपामध्ये या मुद्द्यावर काय केलेली आहे, चर्चा केलेली आहे का, तर चर्चा केलेली आहे. आता आपण कामकाजावर काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत.